बघा आता हॅलोजन डेरिव्हेटिव्ह या टॉपिकवरचे सगळे बोर्डाचे क्वेश्चन्स आपण आता डिस्कस करतोय. जुलै 2022 पहिला विचारलेला आहे, MCQ विचारलेला आहे आणि इथं C6H5Cl सांगितलेलं आहे. जे हे स्ट्रक्चर आहे तर याची रिएक्शन मॅग्नेशियम बरोबर केलेली आहे. ड्राय इथर दिसते, याचा अर्थ याच्यामधून ग्रिग्नार्डचं रिएजंट तयार होणार आहे. तो ग्रिग्नार्ड्स रिएजंट तयार होईल C6H5MgCl. तो इथे येईल ए, हा ए तयार होईल आणि त्याची रिएक्शन वॉटर बरोबर केलेली आहे. मग या पद्धतीची रिएक्शन आहे बघा पुस्तकामध्ये. मग याच्यामध्ये काय होतं, वॉटर बरोबर रिएक्शन झाली की MgCl आणि OH हे त्याच्यातून निघून जातं. वॉटरचं H2O आहे, त्याचं होतं H आणि OH. त्यातला हा जो H शिल्लक राहतो तो या फिनाइल ग्रुपला मिळतो आणि त्याचं कन्व्हर्शन C6H6 मध्ये होतं. त्यामुळे ह्याचं करेक्ट आन्सर आहे बेन्झिन, ऑप्शन ड. हे व्यवस्थित बघा, त्यावेळेलाही सांगितलं होतं इम्पॉर्टंट रिएक्शन आहे. त्याच्यानंतर आहे कन्व्हर्ट इथिल ब्रोमाइड टू इथिल आयोडाइड अँड इथिल फ्लोराइड. इथिल ब्रोमाइड आहे ते, म्हणजेच C2H5Br. याचं कन्व्हर्शन इथिल आयोडाइड आणि इथिल फ्लोराइड मध्ये करायचंय. इथिल आयोडाइड मधली जी कन्व्हर्शनची रिएक्शन आहे ती आहे फिंकेलस्टीन रिएक्शन. त्याच्यामध्ये ब्रोमाइडचं कन्व्हर्शन आयोडाइड मध्ये होईल आणि फ्लोराइड साठी स्वार्ड्स रिएक्शन. रिएक्शन बघून घ्या, एकदम सिंपल रिएक्शन्स आहेत. तुम्हाला हे माहिती पाहिजे, ह्याच्यासाठी तुम्हाला नेमकं ह्या दोन रिएक्शन वेगवेगळ्या ओळखता येतात का? हॅलोजन एक्सचेंज या हेडिंग खाली आपण या दोन्ही रिएक्शन्स बघितलेल्या आहेत. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे राईट 4 सॅलियंट फीचर्स ऑफ SN1 मेकॅनिझम. सिंपल एकदम. आधीच सांगितले मी तुम्हाला, SN1 आणि SN2 दोन्ही पण तयार करून ठेवा. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. त्याच्या पुढचा क्वेश्चन आहे कम्प्लीट द रिएक्शन. आयसोप्रोपिल अल्कोहोल सांगितलेला आहे. मग आयसोप्रोपिल अल्कोहोल त्याचा फॉर्म्युला असेल, त्याची रिएक्शन PBr3 बरोबर केलेली आहे, त्यामुळे याचं ब्रोमाइड तयार होणार. आयसोप्रोपिल ब्रोमाइड त्या ठिकाणी तयार होईल आणि नंतर रिएक्शन आहे NH3 बरोबर. मग NH3 बरोबर जर याची रिएक्शन तुम्ही केली तर फक्त एवढाच बदल होतो, हे Br निघून जातं इथं आणि इथं NH2 अटॅच होईल. म्हणजेच आयसोप्रोपिल अमाइन हे तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. सिंपल रिएक्शन्स आहेत. मग हे 1 मार्काचं, हे 2 मार्काचं, हे 3 मार्काचं आहे आणि हे 2 मार्काचं. 3 आणि 2 5 आणि 2 7 आणि 1 8. किंवा हे जर आपण 2 मार्काचं जरी पकडलं तरी एकूण 7 मार्काचं परीक्षेमध्ये विचारतात. पुढे बघू आपण प्रत्येक पेपरमध्ये थोडस एखाद दुसऱ्या मार्काचं कमी जास्त हे होत असतं, पण प्रकरण इम्पॉर्टंट आहे, महत्वाचं आहे, व्यवस्थित करून ठेवा. मार्च 2022 बघा, पहिला क्वेश्चन. राईट द प्रोडक्ट फॉर्म. फक्त प्रोडक्टचं नाव लिहायचं आहे. वेन अल्किल हलाइड रिएक्ट्स विथ सिल्व्हर नायट्रेट. तर अल्किल हलाइड आणि सिल्व्हर नायट्रेट यांची रिएक्शन झाली की तुम्हाला मिळणार आहे अल्किल नायट्रेट. जो फॉर्म्युला आहे तो असा फॉर्म्युला आहे, RONO2 हे तयार होतं. त्यांनी फक्त प्रोडक्टचं नाव विचारले आणि राईट म्हटले, फक्त एवढंच लिहायचं. 1 मार्काचा क्वेश्चन आहे फक्त तो. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ फॉलोइंग ऑन इथिल ब्रोमाइड. पहिलं सांगितलंय सोडियम इन ड्राय इथर, याचा अर्थ ही आहे वुड्स रिएक्शन आहे. ही वुड्स रिएक्शन आहे.
वुड्स रिएक्शन मध्ये इथिल ब्रोमाइड, म्हणजे याच्यामध्ये 2 कार्बन आहेत, म्हणजे त्याचा असा पार्ट आहे अल्किल पार्ट, तर याचं डबल करायचं, तर तिथं ब्युटेन तयार होणार, एन ब्युटेन. त्याच्यानंतरची रिएक्शन आहे मॅग्नेशियम इन ड्राय इथर, हे ग्रिग्नार्ड रिएजंट तयार होईल, म्हणजे इथं असं येणार C2H5 इथिल पार्ट झाला, मॅग्नेशियम आणि ब्रोमाइड. म्हणजे याच्यामध्ये ग्रिग्नार्डचं रिएजंटचं प्रिपरेशन त्यांनी तुम्हाला विचारलेलं आहे. त्यामुळे हे असे एक एक मार्काचे हे 2 क्वेश्चन्स त्यांनी विचारलेले आहेत. त्याच्यानंतरचा पार्ट बघा, त्याला आपण सेपरेट घेऊया. बघा, त्याच्यातला जो फर्स्ट पार्ट त्यांनी विचारलेला आहे तो आहे इथिल ब्रोमाइड टू इथिल मिथिल इथर. मग इथिल ब्रोमाइड आहे, ते आहे CH3CH2Br. मग याचं कन्व्हर्शन इथर मध्ये करायचं आहे. मग तुम्हाला काय दुसरा ग्रुप कुठला पाहिजे, मिथिल पाहिजे. मग त्याला सोडियम मिथॉक्साईडचा वापर करा, म्हणजे या पद्धतीनं हे तुम्हाला त्याच्यामध्ये घ्यावं लागेल आणि मग याच्यातून निघून जाईल. हे या पद्धतीनं तयार होईल. बघा, असं काही झाल्यासारखं वगैरे आठवतंय का काय? कारण आता ह्या रिएक्शन्स सगळ्या माहिती पाहिजेत आपल्याला. तर हे विल्यमसनचं सिंथेसिसची मेथड आहे. याच्यामध्ये हे इथिल मिथिल इथर हे त्या ठिकाणी तयार झालेलं आहे. विल्यमसन्स सिंथेसिस असं त्याला म्हणतात. त्याच्या पुढे आहे इथिल ब्रोमाइड टू इथेन. इथिल ब्रोमाइड टू इथेनला तुम्हाला झिंक आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड यांचं कॉम्बिनेशन तुम्हाला वापरावं लागेल आणि तिथं रिडक्शन होते आणि मग ते तुम्हाला प्रोडक्ट तिथं मिळतं. एक नवीन सिलेबस मध्ये ही रिएक्शन बहुतेक ठेवलेली नाहीये, त्यामुळे चेक करून घ्या व्यवस्थित. तर याच्यामधून नेसेंट हायड्रोजन जो जनरेट होतो त्याच्यापासून ती रिएक्शन होते आणि इथं CH3 म्हणजे C2H6 तयार होतं आणि HBr हा सेपरेट होतो. इथं एरोवरती तुम्ही लिहू शकता झिंक प्लस HCl. या दोघांच्या रिएक्शन मधून हे नेसेंट हायड्रोजन तयार होतो आणि ही रिएक्शन कॅरी आउट केली जाते. बघा कशा पद्धतीनं आहे. हे पुढच्या 2 रिएक्शन सोपे आहेत, त्या तुम्ही बघू शकताय डायरेक्ट. ब्रोमोबेन्झिन टू टोल्युइन आहे. ब्रोमोबेन्झिन याचं कन्व्हर्शन टोल्युइन मध्ये करायचं आहे. ही जी रिएक्शन आहे ही रिएक्शन आहे वुड्स फिटिक रिएक्शन आहे, बघू शकताय तुम्ही. आणि क्लोरोबेन्झिन टू बायफिनाइल किंवा डायफिनाइल असेही घ्या. मग त्याच्यामध्ये काय होतं, हा क्लोरोबेन्झिन आणि असे 2 स्ट्रक्चर्स एकमेकांना जोडायचे आहेत. तर ही जी रिएक्शन आहे ही नुसती फिटिक रिएक्शन आहे. चेक करून घ्या. तिथं सोडियम ड्रायथर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी येतील. फक्त जे सोपं आहे त्याची काय अडचण नाही आहे, जे वेगळं आहे ते सगळं त्या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे.
नेक्स्ट पेपर जुलै 2023. याच्यामध्ये बघा आयडेंटिफाय ए म्हटले, हे बायफिनाइल तयार झालेलं आहे, इथं क्लोरीन दिसते, याचा अर्थ हे क्लोरोबेन्झिन असणार आहे. ही फिटिग रिएक्शन आहे. फिटिग रिएक्शन आहे. मगाशीच आपण थोड्या वेळापूर्वी हे लिहिलेलं आहे. हे 1 मार्काचा एमसीक्यू. व्हॉट इज अ ग्रिग्नार्ड्स रिएजंट, हाऊ इट इज प्रिपेअर, हे 2 मार्काचं एकदम सिंपल क्वेश्चन. त्यानंतर एक्सप्लेन ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी ऑफ 2-क्लोरोब्युटेन, सांगितले हे पण. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीचा क्वेश्चन करा, बऱ्याच वेळेला त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे 2 मार्काला. मग त्याचं स्ट्रक्चर काढा. त्यानंतर त्याच्या डी टाईप, एल टाईप, डेक्स्ट्रो, लिफो म्हणजे काय ते सांगा. चिरल कार्बन ऍटम दाखवा. रेस्मिक मिक्सचर सांगा. ऑप्टिकल आयसोमर्स किंवा एनान्सिओमर्स यांची डेफिनेशन लिहा. 2 मार्क अगदी इझिली त्या ठिकाणी मिळतात. त्यानंतर हे थोडंसं स्पेसिफिक विचारले, यूज अँड एन्व्हायरमेंटल इफेक्ट्स ऑफ मिथिलीन क्लोराईड. त्यामुळे हे व्यवस्थितच करा. शेवटचा सेक्शन आहे बघा पुस्तकामध्ये, सगळे युजेस आणि एन्व्हायरमेंटल इफेक्ट्स वेगवेगळ्या कंपाऊंड्सचे एकत्र केलेले आहेत. 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 1 7 असं मिळून 7 मार्काला हे विचारलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पेपर आहे मार्च 2023. ऍलिलिक हलाइड विचारलेला आहे. ऍलिलिक हलाइड मध्ये काय असते, हॅलोजन sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला अटॅच असतो आणि तो कार्बन डबल बॉन्डेड कार्बनला अटॅच्ड असतो. बरोबर, ह्याच्यात तर काही डबल बॉन्ड नाहीच आहे, त्यामुळे हा काही प्रश्न येतच नाही आन्सर. इथं हॅलोजन डायरेक्ट डबल बॉन्डेड कार्बनला अटॅच्ड आहे, त्यामुळे हे पण नाही आहे. इथं पण हॅलोजन डबल बॉन्डेड कार्बनलाच अटॅच्ड आहे, हे पण नाही आहे. इथं बघा हॅलोजन या कार्बनला जोडलेला आहे, याचे 4 बॉन्ड आहेत, हे 2 1 2 आणि हे 2 हायड्रोजन असे मिळून 4, आणि तो परत पुढच्या कार्बनला अटॅच्ड आहे आणि या कार्बनचा डबल बॉन्ड आहे. याचा अर्थ हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. ऍलिलिक हलाइड हे स्ट्रक्चर आहे. त्याच्या पुढचा क्वेश्चन आहे, राईट द स्ट्रक्चर ऑफ द प्रोडक्ट फॉर्मड व्हेन क्लोरोबेन्झिन इज ट्रीटेड विथ सोडियम मेटल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. काय मगाशी सांगितलंय, याच्यामध्ये बायफिनाइल तयार होणार आणि ही रिएक्शन आहे फिटिग रिएक्शन आहे. त्यामुळे याच्यामध्ये काही विशेष काही नाही आहे जास्त. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, राईट द केमिकल रिएक्शन्स फॉर द फॉलोइंग. केमिकल रिएक्शन्स लिहायचे. मग पहिली रिएक्शन आपल्या पुस्तकामध्ये नोट्समध्ये डिटेलमध्ये आहे. क्लोरोबेन्झिन इज हिटेड विथ फ्युमिंग H2SO4. याच्यामध्ये तुम्हाला 2-क्लोरो बेन्झीन सल्फॉनिक ऍसिड आणि असंच 4-क्लोरो बेन्झीन सल्फॉनिक ऍसिड याचं कॉम्बिनेशन मिळेल. याच्यामध्ये जो 4-क्लोरोचं जे आहे तो मेजर प्रोडक्ट आहे, 2-क्लोरो आहे तो मायनर प्रोडक्ट आहे. तुम्ही चेक करा, ही रिएक्शन आहे आपल्याकडे, याच्यात काही विशेष नाही आहे जास्त. आता आपल्याकडे नसलेली जी रिएक्शन आहे ती बघूया. ह्याची जनरल रिएक्शन आहे. दुसरा क्वेश्चन, इथिल ब्रोमाइड इज हिटेड विथ सिल्व्हर ऍसिटेट. मग इथिल ब्रोमाइड आहे, याचा अर्थ C2H5Br. आणि हे बघा जरा, सिल्व्हर ऍसिटेट याचा अर्थ हे आहे CH3COOAg. आणि याच्यामध्ये काय होतं, हे Ag आणि हे Br हे निघून जातं आणि याच्यापासून तयार होतं CH3COO C2H5 प्लस AgBr. मग ह्याचं नाव आहे इथिल ऍसिटेट. हे जरा बघून घ्या, ही रिएक्शन अशा पद्धतीने दिलेली नाहीये. एक टेबल दिले बघा, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, तर त्याच्यामध्ये डायरेक्ट जनरल रिएक्शन्स दिलेले आहेत. मग मी तुम्हाला त्यावेळेलाही सांगितलंय की जनरल रिएक्शन्स विचारत नाहीत, स्पेसिफिकली या पद्धतीनं रिएक्शन्स विचारल्या जातात.
त्याच्या पुढचा प्रश्न आहे एक्सप्लेन डिहायड्रोहॅलोजिनेशन रिॲक्शन ऑफ 2-क्लोरोब्युटेन म्हणजेच एलिमिनेशन रिॲक्शन रिॲक्शन विथ अल्कोहोलिक KOH याच्यामध्ये तुम्हाला सेतझेप्स रूल वापरावा लागतो आणि याचीच रिॲक्शन आपण पुस्तकामध्ये नोट्समध्ये दिलेली आहे. त्यामुळे ते सोपं आहे, बघून घ्या. राईट यूज अँड एन्व्हायरमेंटल इफेक्ट्स ऑफ CFC. परत एकदा शेवटचा सेक्शन यूज आणि एन्व्हायरमेंटल इफेक्ट्स विचारलेले आहेत. त्यामुळे हा शेवटचाच क्वेश्चन हा 4 मार्काचा आहे. त्यानंतर हे 2 रिॲक्शन्स ज्या आहेत त्या या 2 मार्काच्या रिॲक्शन्स आहेत. त्यानंतर इथे 1 मार्क आहे आणि 1 मार्काचा MCQ पण आहे. त्यामुळे 4 आणि 2 6, 7 आणि 1 8 असं मिळून 8 मार्काला हे यावर्षी विचारलेलं आहे. नेक्स्ट पेपर आहे फेब्रुवारी 2024. पहिला MCQ अमंग द फॉलोइंग व्हिनिलिक हलाइड विचार. ऑप्शन मगाचेच आहेत, फक्त व्हिनिलिक विचारलेलं आहे. हे व्हिनिलिक आहे बघ. त्याच्यामध्ये हॅलोजन डायरेक्ट डबल बॉन्डेड कार्बनला अटॅच्ड असतो. इथं नाहीये तसं. हे ॲलिलिक कॅटेगरी मधलं आहे आणि हे जे आहे हे अरिल हलाइड आहे. त्यामुळे हे त्याचं आन्सर आहे. कम्प्लीट द फॉलोइंग रिएक्शन CH3 CH2 Cl इथिल क्लोराईड सांगितलेलं आहे. मग इथं तुम्हाला AgCN आहे बघा. त्यामुळे इथं तुम्हाला असा प्रोडक्ट मिळणार नाही. CN आहे ना, AgCN आहे. त्यामुळे इथं असा प्रोडक्ट मिळेल. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये आयसोसायनाइड मिळणार आहे. जर तुम्ही KCN बरोबर रिएक्शन केली की मग तुम्हाला फक्त सायनाइड मिळेल. याच्यामध्ये आयसोसायनाइड मिळणार आहे. मग हा प्रोडक्ट त्या ठिकाणी आहे. त्याच्या पुढे आहे राईट द प्रिपरेशन ऑफ डाय इथिल इथर अँड इथिल सायनाइड फ्रॉम इथिल ब्रोमाइड. सिंपल आहे, काही विशेष नाही आहे जास्त. डाय इथिल इथर आहे. इथर तयार करायचं आहे म्हणजे विल्यमसनचं सिंथेसिस वापरावं लागेल. पहिला आहे इथिल ब्रोमाइड. इथिल ब्रोमाइड पाहिजे. CH3 CH2 Br आणि डाय इथिलच पाहिजे त्यांना. याचा अर्थ इथं मला सोडियम इथॉक्साइडच घ्यावं लागेल. या पद्धतीने ह्याच्यातलं हे सोडियम आणि ब्रोमिन हे निघून जाईल आणि या ठिकाणी तुम्हाला डाय इथिल इथर असं नको. अशा पद्धतीने जर नको असेल तुम्हाला सेपरेट सेपरेट तर हेच तुम्ही असं पण लिहू शकता. तर ही त्याची रिएक्शन डायइथिल इथर या पद्धतीनं तयार होईल. त्याच्यानंतर आहे इथिल सायनाइड फ्रॉम इथिल ब्रोमाइड सांगितले. आता इथं सायनाइड पण विचारले आणि वरच्या स्टेपमध्ये आयसोसायनाइड पण विचारलेलं आहे. मग इथिल ब्रोमाइड साठी C2H5Br प्लस अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ KCN घ्या. त्याच्याबरोबर त्याला बॉईल केलं तुम्हाला इथं C2H5CN प्लस KBr या पद्धतीनं रिएक्शन कम्प्लीट होईल त्याची. म्हणजे बघून घ्या, फार काही अवघड असं काही नाहीये. फक्त कंपाऊंड्स तुम्हाला लिहिता आले पाहिजे, ते माहिती पाहिजे, त्यांची नावं प्रॉपरली माहिती पाहिजे. त्याच्या पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज द ऍक्शन ऑफ फॉलोइंग ऑन इथिल ब्रोमाइड. परत इथे इथिल ब्रोमाइड टाईप झाले, हे राहू दे. मॅग्नेशियम इन ड्राय इथर, मग ते ग्रिग्नार्ड रिएजंट तयार होणार. C2H5Br ते झालं इथिल ब्रोमाइड प्लस मॅग्नेशियम. इथं तयार होणार C2H5MgBr म्हणजे याचं नाव आहे इथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. हा ग्रिग्नार्ड्स रिएजंट आहे.
ही पहिली रिएक्शन झाली. दुसरी रिएक्शन आहे अल्कोहोलिक केओएच बरोबर रिएक्शन आहे, ती बघूया. अल्कोहोलिक केओएच म्हणजे एलिमिनेशन रिएक्शन होणार तिथं. मग C2H5Br, इथं मात्र मी त्याला 1-2 मिनिटं फक्त याला थोडस असं मांडून घेतोय. हा ब्रोमीन आणि रिएक्शन कोणाबरोबर आहे? अल्कोहोलिक केओएच बरोबर आहे. एक्वियस केओएच बरोबर असेल तर अल्कोहोल तयार झाला असतं. अल्कोहोलिक केओएचच्या वेळेला हा ब्रोमीन आणि याच्यातला एक हायड्रोजन असे दोघ जण याच्यातनं निघून जातात आणि याचं कन्व्हर्शन CH2 डबल बॉन्ड CH2 मध्ये होतं. त्यामुळे याच्यापासून इथिन किंवा इथिलीन तयार होतं. त्यामुळे हे व्यवस्थित करून ठेवा, इम्पॉर्टंट रिएक्शन्स आहेत. त्याच्यातला नेक्स्ट क्वेश्चन बघा, मुद्दाम बाजूला घेतले थोडस. हे आहे इथिल अल्कोहोल, पहिलं. रेड फॉस्फरस आणि ब्रोमिन यांच्या बरोबर जर तुम्ही रिएक्शन केली तर इथं तुम्हाला मिळणार आहे इथिल ब्रोमाइड. ही प्रिपरेशन मेथड आहे. अल्कोहोल्स पासून अल्किल हलाइड्स प्रिपेअर करायची. मग याची रिएक्शन परत केसीएन बरोबर केलेली आहे, अल्कोहोलिक केसीएन. अल्कोहोलिक केसीएन बरोबर जर याची रिएक्शन केली तर तुम्हाला याच्यापासून सायनाइड मिळेल असं. त्यामुळे हे झालं तुमचं ए, हे झालं बी. आता याचं परत रिडक्शन केलेलं आहे, कारण इथं त्यांनी वापरलेलं आहे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड, याचा वापर केलेला आहे इन प्रेझेन्स ऑफ इथर पण सांगितले. मग याचं रिडक्शन होणार, याचं रिडक्शन होऊन तर तुम्हाला प्रायमरी अमाइन मिळतं, एन प्रोपिल अमाइन, हे तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. त्यामुळे हे आहे ऑप्शन सी. त्यामुळे हे व्यवस्थित सगळे ओळखायचे आहेत. तर याच्यामध्ये इथं 1 मार्क, इथं 1 मार्क, त्यानंतर याचे 2 मार्क, याचे 2 मार्क, इथं 3 मार्क. 3 आणि 2 5 आणि 2 7 8 आणि 1 9, 9 मार्कला विचारले बघा. त्यामुळे हे थोडस 1-2 मार्क प्लस मायनस होत असतात. त्यामुळे तेवढं बाकीच्या प्रकरणांचं वेटेज ऍडजस्ट करण्यासाठी हे असं होत असतं. नेक्स्ट क्वेश्चन पेपर जुलै 2024. पहिला MCQ आहे, अमंग द फॉलोइंग बेन्झिलिक हलाइड इज. बेन्झिलिक मध्ये काय असते? हॅलोजन sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला जोडलेला असतो आणि तो कार्बन परत बेन्झिन रिंगला जोडलेला असतो. त्यामुळे हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. त्यामुळे हे सगळे प्रकार बघून ठेवा, व्हिनिलिक, ॲलिलिक, बेन्झिलिक. इम्पॉर्टंट बघा, प्रत्येक ठिकाणी त्याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, राईट द नेम ऑफ द इन्सेक्टिसाइड विच इज इफेक्टिव्हली युज्ड इन्स्टेड ऑफ DDT. DDT वरती बॅन आल्यानंतर दुसरं इन्सेक्टिसाइड त्याच्याऐवजी कुठलं वापरलं जातं? बेन्झीन हेक्साक्लोराइड, दॅट इज BHC. त्यालाच गॅमॅक्झेन किंवा लिंडेन अशी सुद्धा त्याची नावं आहेत. ते बघून घ्या काय आहेत ते. 1 मार्काचा क्वेश्चन आहे, 1 मार्काचा MCQ आहे. परत एकदा, राईट द 4 सॅलियंट फीचर्स ऑफ SN1 मेकॅनिझम, मे बी 2 मार्क किंवा 3 मार्क, अशा पद्धतीनं त्यांनी क्वेश्चन्स विचारलेले आहेत. मग आता त्याच्यातला शेवटचा जो क्वेश्चन आहे तो बघूया. तर पहिली जी रिएक्शन आहे ती या प्रकरणातली आहे, त्यामुळे मी याला याच्यामध्ये ठेवलेलं आहे. तिथून पुढे प्रकरण चेंज होत जातात. तर इथं आहे इथिल क्लोराइड आहे आणि ॲक्वियस KOH बरोबर रिएक्शन आहे. त्यामुळे इथं अल्कोहोल तयार होईल, इथिल अल्कोहोल. त्यामुळे ऑप्शन ए येणार आहे याचा, CH3 CH2OH हे तयार होईल.
त्याच्यानंतर त्या अल्कोहोलची रिएक्शन, आता हे पुढच्या प्रकरणामध्ये जाते. मग ते तुम्हाला नंतर सगळ्या गोष्टी होतीलच, तरी पण मी इथले फक्त प्रोडक्ट जे आहेत ते फक्त सांगून ठेवतोय. ते आता सध्या लगेच लक्षात येतील अशी अपेक्षा नाही आहे. तर इथं तुम्हाला CH3CHO मिळेल, म्हणजे इथे तुम्हाला असिटाल्डिहाइड मिळेल आणि त्याची रिएक्शन K2Cr2O7 डायल्यूट H2SO4 हे त्याच्या पुढच्या प्रकरणामध्ये जाते. ठीक आहे. आणि त्या ठिकाणी तुम्हाला ऍसिटिक ऍसिड तुम्हाला फॉर्म झालेलं बघायला मिळते. त्यामुळे हे 2-3 प्रकरणांचं कॉम्बिनेशन अशी ही रिएक्शन आहे असं म्हटलं तरी चालेल. त्याच्यातला हा जो फर्स्ट सेक्शन आहे तो आपल्या प्रकरणातला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन पेपर आहे फेब्रुवारी 2025, पुढचा पेपर. त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे आयडेंटिफाय ए अँड बी. इथं तुम्हाला दिलेलं आहे प्रोपीन आणि HBr बरोबर रिएक्शन आहे इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साईड. HBr साठी पेरॉक्साईड इफेक्ट ऍप्लिकेबल आहे. HCl आणि HI मध्ये पेरॉक्साईड वापरून सुद्धा काहीही फरक पडत नाही. मार्कोनिकॉफच्या नियमाप्रमाणे रिएक्शन होणार. पण ज्या अर्थी इथे HBr आहे इथं अँटी मार्कोनिकॉफ होणार. आणि इथं जो तुम्हाला पहिला प्रोडक्ट मिळेल तो असेल CH3CH2. CH2 कोण आहे? HBr आहे. हा प्रोडक्ट मिळेल. N प्रोपिल ब्रोमाइड किंवा 1 ब्रोमो प्रोपेन मिळेल आणि त्याची रिएक्शन अल्कोहोलिक KCN बरोबर आहे. CH3 CH2 CH2 आणि CN हे तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. N प्रोपिल सायनाइड या पद्धतीनं तुम्हाला मिळेल त्या ठिकाणी. त्यामुळे ह्याचे 2 मार्क आहेत. त्यानंतर परत विचारले राईट 4 सॅलियंट फीचर्स ऑफ, आता SN2 विचारले बघा. ह्याचे 1-2 किंवा 3 मार्क असं कन्सिडर करायला काही हरकत नाही. व्हॉट इज द ऍक्शन ऑफ फॉलोइंग रिएजंट्स ऑन ब्रोमोमिथेन? ब्रोमोमिथेन आणि पहिलं विचारले त्यांनी ब्रोमोबेन्झिन. याचा अर्थ हे वुर्ड्स फिटिग रिएक्शन आहे. आणि मर्क्युरस फ्लोराईड आहे, म्हणजेच Hg2F2 बरोबर याच्यामध्ये फ्लोराईड तयार होणार आहे. म्हणजे मिथिल फ्लोराईड हे त्या ठिकाणी तयार होईल. याचा अर्थ ही रिएक्शन आहे स्वार्ट्झ रिएक्शन. त्यांनी कसं त्याच्यामधले सगळं, तिथं शब्द असा आहे मेटॅलिक फ्लोराइड्स म्हणून शब्द आहे, त्याच्यातलं त्यांनी बरोबर एवढंच उचललंय. हे कितपत बारकाईनं वाचन पाहिजे ते बघा. त्यामुळे हे पण 2 मार्काचे प्रश्न आहे. हे 2 मार्क, ह्याचे 3 मार्क पकडू आपण. 2 आणि 2 4 आणि 3 7, असं एकूण 7 मार्काला ते फेब्रुवारी 2025 मध्ये विचारलेलं आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन पेपर आहे जुलै 2025. पहिला MCQ, मेटल युज्ड इन प्रिपरेशन ऑफ ग्रिग्नार्ड्स रिएजंट. मॅग्नेशियम वापरतात. सिंपल एकदम. कम्प्लीट द फॉलोइंग रिएक्शन्स. HBr वापरलेला आहे. मार्कोनिकॉफ रूल वापरायच्या मध्ये, कारण हे अनसिमेट्रिकल अल्किन आहे. पहिल्या ठिकाणी तुम्हाला हा प्रोडक्ट मिळेल आयसोप्रोपिल ब्रोमाइड किंवा 2 ब्रोमो प्रोपेन. आणि हे आयोनिल क्लोराईड आहे. आयोनिल क्लोराईड बरोबर रिएक्शन म्हणजे याच्यामध्ये अल्किल क्लोराईड तयार होणार C2H5Cl प्लस सल्फर डायऑक्साईड गॅसियस फॉर्मॅटमध्ये रिलीज होईल. शिवाय त्याच्या बरोबर HCl सुद्धा त्या ठिकाणी फॉर्म होतो आणि तो सुद्धा गॅसियस फॉर्मॅटमध्येच आहे. याच्यामध्ये सेपरेशन वगैरे तुम्हाला काही करावं लागत नाही. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे एक्सप्लेन ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी ऑफ 2 क्लोरोब्युटेन. कितव्यांदा आलं तुमचं तुम्हीच बघा आता हे. त्याच्यानंतर आहे राईट द फुल नेम ऑफ DDT. मग DDTचं फुल नेम काय आहे? डायक्लोरो डायफिनाइल ट्रायक्लोरोइथेन. एवढं मोठं नाव आहे बघा त्याचं.
मग एकदा बघून घ्या. आता ह्या वेळेला नाव विचारले, पुढच्या वेळेला कदाचित त्याचं स्ट्रक्चर विचारतील, तयार करून ठेवा. त्यामुळे हे 1, हे 2, 3 आणि हे 2, 5 आणि हे 1, 6 असं मिळून जुलै 2025 मध्ये 6 मार्काला याच्यावरती प्रश्न आलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पेपर आहे मार्च 2026. व्हॉट इज द ऍक्शन ऑफ फॉलोइंग ऑन क्लोरोबेन्झिन? पहिला आहे कॉन्सन्ट्रेटेड HNO3. कॉन्सन्ट्रेटेड HNO3 म्हणजे इथं रिॲक्शन तुम्हाला नायट्रेटिंग मिक्सचर बरोबरची रिॲक्शन तुम्हाला सांगावी लागेल. मग याच्यामध्ये 1 क्लोरो 2 नायट्रो आणि 1 क्लोरो 4 नायट्रोबेन्झिन अशा पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी प्रोडक्ट्स मिळणार आहेत. त्याच्यातलं जे पॅरास्ट्रक्चर आहे ते मेजर प्रोडक्ट आहे. याची रिॲक्शन आहे आपल्याकडे. फ्युमिंग H2SO4 याचं मगाशी झालेलं आहे. 2 क्लोरोबेन्झिन सल्फॉनिक ऍसिड आणि 4 क्लोरोबेन्झिन सल्फॉनिक ऍसिड असं तयार होतंय. त्याच्यातलं जे 4 क्लोरोबेन्झिन सल्फॉनिक ऍसिड आहे तो तिथला मेजर प्रोडक्ट आहे. पॅरास्ट्रक्चर जे आहे ते मेजर प्रोडक्ट आहे. त्याच्या पुढे विचारलंय त्यांनी ब्रोमोमिथेन टू मिथॉक्सी इथेन सांगितलं. मग ब्रोमोमिथेन म्हणजे हे आहे CH3Br आणि याचं कन्व्हर्शन त्यांना कशामध्ये पाहिजे? मिथॉक्सी इथेन मध्ये पाहिजे. म्हणजे इथर त्यांनी विचारलेलं आहे. हे असं तुम्ही घेऊ शकता. याच्यामध्ये विल्यमसनचं सिंथेसिस वापरा. CH3 तर एक आहेच, मग इथला CH3 काढून टाका आणि त्याच्याऐवजी सोडियम इथॉक्साईड वापरा. सिंपल रिएक्शन आहे. विल्यमसनचं सिंथेसिस वापरा, तुम्हाला ही रिएक्शन मिळेल. त्याच्या पुढे आहे एक्सप्लेन मेकॅनिझम ऑफ अल्कलाइन हायड्रॉलिसिस ऑफ ब्रोमोमिथेन आहे. याचा अर्थ हे प्रायमरी आहे. प्रायमरी आहे म्हणजे SN2 कडे जावं लागेल तुम्हाला. तेव्हा त्याचं मेकॅनिझम पूर्ण जरा बघा व्यवस्थित कशा पद्धतीनं आहे ते. हे सगळं पूर्ण डिटेलमध्ये सगळं मेकॅनिझम विचारलंय. त्यामुळे हे 4 मार्क आहे. हे कन्व्हर्शनला 1 मार्क आहे. हे जे क्लोरोबेन्झिनचं कन्व्हर्शन किंवा क्लोरोबेन्झिनच्या 2 रिॲक्शन्स विचारलेल्या आहेत. तर 2 मार्क. मग 4 आणि 2 6 आणि 1 7 असं मिळून हे 7 मार्काला विचारलेलं आहे.